दोन देशांचा एकच देश होता. पूर्वी होता पूर्वी होता आणि नंतर सेम स्टोरी आहे ती. तुम्हाला तिथे राहिल्यानंतर असे काही बदल वाटले का की ह्या गोष्टींमुळे कोरिया पुढे आहे आणि जर आपल्याला माझं गाव पुढे न्यायचंय, माझं कुटुंब पुढे न्यायचंय, देश नंतरची गोष्ट, तर या एक दोन गोष्टी आहेत किंवा ज्याचा मी डेफिनेटली विचार करेन, असं काय वाटलं का? 1980 सालापर्यंत ना साऊथ कोरियन लोकांना ब्रेड मिळणं सुद्धा मुश्किल होतं. एशियाचा जायंट टायगर म्हणतात कोरियाला, की जो झोपलेला उठलाय, त्या पिढीनं जे कष्ट केलं ना, ती आजही पिढी आहे तिथं काही, त्यांनी ते बघितलेलं आहे, त्यांचं कष्ट आहेत ॲक्च्युली. आणि शेवटी अमेरिकेचा मोठा बॅकअप आहे. बरोबर. तर टेक्नॉलॉजी त्यांचा ॲक्सेप्टन्स आहे. ॲक्च्युली रिसर्च माइंड तयार झालं त्यांचं आणि हार्डवर्क करायचंच आहे. आज सॅमसंग, LG, हुंडाई असेल, किया वगैरे, तुम्ही सॅमसंग टफ कुणाला देता? ॲपललाच. बाकी त्यांच्यासमोर कुठलाही मोबाईल उद्या टिकत नाही. पण त्याचा R&D किती स्ट्रॉंग आहे हा विचार सुद्धा आपण करू शकतो.